हॅलो नमस्कार. मी पूजा. तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत. मी इथे मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, डेली ब्लॉग, कुकिंग असे विविध व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते, तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे कोणती साडी. तुमच्या वॉर्डरोबमध्ये खूप साऱ्या प्रकारच्या साड्या असतील, परंतु त्याच सुतातल्या, त्याच डिझाईनच्या अशा असतील, परंतु ह्या निवडक 5 प्रकारच्या साड्या ह्या ज्या मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून ह्या मी सजेस्ट करते आहे. तर तुम्हाला कसं वाटतं, ह्या कशा वाटत आहेत ह्या, हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर पहिली आहे ती म्हणजे खूप सर्वांना आवडणारी साडी आणि तुमच्या वॉर्डरोबमध्ये ही नक्कीच असायला हवी. ती म्हणजे पैठणी साडी. पैठणी साडी म्हटलं की आपल्याला नाचणारा मोर आठवतो. तर तो मोर हा पैठणीवरती कसा खूप खूप छान प्रकारे पाना-फुलांमध्ये सजवलेला असतो. तर पैठणी साडीमध्ये नुसता मोरच नाही, तर आता सध्या मुनिया असेल, पैठणीमध्ये वेल असतील, बुट्टी असेल, अशा खूप साऱ्या विविध डिझाईनने आणि आता राधाकृष्णसुद्धा तुम्हाला पदरावरती डिझाईन करून दिले जातात. तर ती पैठणी साडी आपण तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हवी. तर पैठणीसाठी जी प्युअर सिल्कची असते, पैठणीमध्ये सेमी पैठणी असते. तर ही साडी ओळखायची कशी? ओरिजिनल पैठणी आपण दुकानात गेल्यानंतर साधारण आपल्याला 500च्या रेंजपासून पुढं पैठणी साडी भेटतात. परंतु ह्या नक्कीच ओरिजिनल पैठणी असतात का? मशीन मेड पैठणी असेल, हँडमेड पैठणी असेल, तर हँडमेड पैठणी आणि मशीन मेड पैठणी ही ओळखायची कशी? तर ह्याच्या काही टेक्निक आहेत किंवा ह्याची माहिती आपल्याला असेल तर आपण दुकानात गेल्यानंतर फसणार नाही. काही वेळेस असं होतं की आपल्याला ही मशीन मेड पैठणी जी आहे तीच हँडमेड म्हणून दिली जाते आणि ऑफकोर्स हँडमेड पैठणी म्हटलं तर त्याचे रेट हे खूप हाय असतात. साधारण हँडमेड पैठणीला बनवताना वेळ लागतो, त्यामुळे ती थोडी कॉस्टलीच असते. तर साधारण प्युअर सिल्कची जी पैठणी म्हणाल तर ती साधारण 8,000च्या पुढेच्याच रेंजमध्ये असते. तर ती पैठणी साडी ही लग्नसराईमध्ये नवरी तर हमखास पैठणी साडी घेतेच आणि पैठणी साडी घेतेच. तर ती कशी ओळखायची हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आपण त्याची सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आता झालं हे, पैठणी साडी ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये एक असणं खूप गरजेचं आहे आणि ही असायलाच हवी असं मला तरी वाटतं. सो तुम्ही नक्की तुमच्या वॉर्डरोबमध्ये शामिल करायला काहीच हरकत नाही. एकतरी पैठणी तुमच्याकडे असलीच पाहिजे. दुसरी आहे साडी. खण साडी म्हटलं की आपल्याला आठवतो तो ट्रेडिशनल लूक आपला, जो आपल्या पारंपरिक सण असतील, समारंभ असेल, तर त्यासाठी आपण खण साडी खूप छान आणि उठून दिसते. त्याच्यावरती आपण जर ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा ट्रेडिशनल जे साज वगैरे आहेत ते जर मोत्यांच्या दागिन्यांमध्ये सुद्धा तुम्ही हे मॅच करून खण साडी नक्कीच ट्रेडिशनल लुक तुम्ही क्रिएट करू शकता. तर आता या खण साडीमध्ये सुद्धा प्युअर खण आणि सिल्क मिक्स खण असे तुम्हाला खूप व्हरायटीज पाहायला मिळतात. तर प्युअर खण ही साधारण 1000पासून पुढच्याच रेंजमध्ये प्युअर खण साडी ही तुम्हाला भेटते. त्यानंतर त्यात डुप्लिकेट म्हणाल किंवा मग मिक्स सूत असेल तर ती 400-500च्या साधारण पुढच्या रेंजमध्ये तुम्हाला भेटतील. तर अशी खण साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हवी आणि शामिलसुद्धा करून घ्या. त्यानंतर तिसरी साडी आहे नेटची साडी. नेट फॅब्रिक असलेली, म्हणजेच नेट म्हटलं की आपल्याला आठवतं ते ट्रान्सपरंट लूक. जर त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज जर वेअर केला तर तुम्ही नक्कीच नेटच्या साडीमध्ये सुद्धा एकदम छान, एकदम काय म्हणतं, ग्लॉसी आणि रिच दिसू शकता. तर नेटची साडी आहे ती तुम्ही पार्टी म्हणा, बर्थडे पार्टी, आपल्या जवळचं कुणाचं बर्थडे असेल किंवा मग पार्टीसाठी ही साडी नक्कीच नेसू शकता आणि खूप छान वेगळाच लूक तुम्हाला भेटेल. तर नेटची साडी ही सुद्धा तुम्ही तुमच्या वॉर्डरोबच्या साडीकडे, ती म्हणजे 4थ्या नंबरची साडी आहे, ती म्हणजे 4थ्या नंबरची साडी आहे ती म्हणजे बनारसी सिल्क. बनारसी सिल्क हे खूप मऊसूत असतं. त्यामध्ये वेल बुट्टी
किंवा मग चंदेरी सोनेरी अशा वर्क केलेल्या असतात. तर बनारसी सिल्कची साडी. बनारसी साडी म्हटलं की आपल्याला आठवतं तो एकदम डार्क कलर, चॉकलेटी असेल, मरून असेल, तर अशाच प्रकारामध्ये बनारसी साडी बनवली जाते. ह्या अगोदर लग्नाचा शालू म्हटलं की बनारसच आपल्याला आठवतं. तर बनारस ह्या साडी विणण्याचं काम हे बनारसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचे कारखाने आहेत. तर बनारसी शालू ही नक्कीच तुमच्याकडे एक ऑप्शन असायला हवा, जो लग्न कार्यामध्ये चार चौकात आपल्याला नक्कीच उठून दिसतो आणि वेगळा असा लुक त्यामुळे आपल्याला येतो. तर ह्या सुद्धा साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच शामिल करा, तुम्हीही खूप छान दिसणार. त्या पुढची आहे ती म्हणजे एकदम सिंपल, जी कॉटनची असेल, शिफॉनची असेल, अशा फॅब्रिकच्या साड्या तुमच्याकडे डेली यूजसाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि जर असतील तर तुम्ही सुद्धा घरीसुद्धा एकदम अपडेट राहू शकता. वेगवेगळ्या सुतातल्या म्हणा, वेगवेगळ्या पुढची साडी आहे ती म्हणजे सिल्क साडी. सिल्क साडी म्हटलं की त्यामध्ये खूप सारे प्रकार येतात. तेच म्हणजे बनारसी सिल्क साडी असेल, शिफॉन अरे बनारसी सिल्क साडी असेल, चंदेरी सिल्क असेल, त्यामध्ये पुढची साडी आहे ती म्हणजे सिल्क साडी. photo. Don't forget the way you look me in the eyes. And I keep ऑर्डर एकदम फुल होईल. तर त्यामुळे ह्याच्यातले कोणत्याही एका सुतातली साडी तुमच्याकडे नक्कीच असायला हवी. आणि आता तर खूप कांजीवरम आणि कांचीपुरम ही साडी वेगवेगळ्या आहेत. कांजीवरम साडी आपल्याकडे खूप आता ट्रेंड आहे त्या साडीचा, असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण सगळ्यांकडे ती साडी आहे. आणि ज्यांच्या नसेल तुमच्याकडे तरी ती तुमच्या एका वॉर्डरोबमध्ये नक्कीच सामील करा. ही साडीसुद्धा खूप छान आणि रिच लुक आपल्याला देते. तर ह्या साड्यांचे प्रकार तुमच्याकडे आहेत का? आणि हे सोडून जर तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्या सेटचे प्रकारची साडी असेल जी आपण वॉर्डरोबमध्ये नक्कीच सामील करायला हवी आहे आणि असायलाच हवी, तर हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. मी सुद्धा माझ्या वॉर्डरोबमध्ये ती साडी नक्कीच सामील करेल. आणि ह्या साड्या तुमच्याकडे आहेत का? असतील तर खूप छान तुम्ही एक वेगळाच लुक क्रिएट करू शकता. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत